नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. जगाचं अर्थकारण फार ठीकठाक चाललंय अशातली परिस्थिती नाहीये. अमेरिकेवर कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे. हा कर्जाचा बोजा $38 ट्रिलियन पार केलेला आहे. अमेरिकेचं अर्थकारण वरकरणी बरं वाटत असलं तरी अमेरिकेचे तज्ञच अमेरिकेच्या अर्थकारणाबद्दल शंका कुशंका व्यक्त करताना दिसत आहेत. ज्या अमेरिकी कंपन्या चीनमध्ये कार्यरत आहेत त्यांना चीनमध्ये येणाऱ्या मंदीची भीती सतावते. रशिया युक्रेन युद्धामुळे युरोपचं अर्थकारण गारठलेलं आहे. रशियाचं सुद्धा सगळं ठीकठाक चाललेलं आहे अशातली परिस्थिती नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रवक्त्या जुली कुझॅक यांनी भारताच्या संदर्भात अत्यंत महत्वाचं विधान केलेलं आहे. त्या असं म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये भारत हा जगाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन बनणार आहे. याचा अर्थ जगाच्या अर्थकारणामध्ये सगळं काही आलबेल नसलं तरी भारताची आगेकूच मात्र सुरू राहणार आहे. काही काळापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे विधान केलेलं ते विधान त्यांना पुन्हा एकदा गिळावं लागणार आहे. आपल्या देशातले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची परिस्थिती सुद्धा वेगळी नाहीये. चीन आणि अमेरिकेमध्ये जो सुप्त संघर्ष आहे तो सगळ्या जगाला ठाऊक आहे. अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे. चीनला ही जागा घ्यायची आहे आणि अमेरिकेला हे पद, हे बिरुद अजिबात सोडण्याची इच्छा नाहीये. त्याच्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या विरोधात गेली अनेक वर्ष छुप युद्ध लढताना दिसत आहेत. आधी रेअर अर्थच्या मुद्द्यावरून चीनने अमेरिकेची कोंडी काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अमेरिकेने चीनवर टेरिफचं अस्त्र चालवलं आणि त्याच्यानंतर दक्षिण कोरियाच्या बुसानमध्ये दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तात्पुरती युद्धबंदी झाली. परंतु अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये जो हस्तक्षेप केलेला आहे त्याच्यानंतर या युद्धाची जी धार आहे ती अधिक तीव्र झालेली आहे. हा संघर्ष अधिक चिघळलेला आहे आणि दोन्ही देश आता एकमेकांवर अधिक ताकदीने वार करताना दिसत आहेत. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स इन चायना या संस्थेने म्हणजे एमचेमने गेल्या वर्षी चीनमध्ये एक सर्वेक्षण केलं होतं आणि या सर्वेक्षणातून जे निष्कर्ष काढण्यात आले ते अत्यंत धक्कादायक आहेत. 22 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या काळामध्ये हे सर्वेक्षण झालं. याच्यामध्ये 358 अमेरिकी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. या कंपन्यांनी या सर्वेनंतर जो निष्कर्ष काढला त्याच्यातून असं स्पष्ट झालं की अमेरिका आणि चीनमध्ये जे व्यापार युद्ध सुरू आहे तो या कंपन्यांच्या दृष्टीने चिंतेचा विषय नाहीये किंवा अमेरिकेने चीनवर जे टेरिफ लादलंय तो सुद्धा नाहीये. या कंपन्यांना एक भीती सतावते आणि ती भीती म्हणजे आगामी काळामध्ये चीनमध्ये मंदीची एक जबरदस्त लाट येणार आहे अशी ती भीती आहे. या भीतीने या कंपन्यांचं धाबं दण आणलेलं आहे. त्यांच्यासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गेली काही वर्ष सुसाट चाललेलं चीनचं जे ग्रोथ इंजिन आहे ते सध्या थंडावत चाललेलं आहे आणि चीनचं अर्थकारण मंदावत चाललेलं आहे. ही या कंपन्यांची भीती आहे. चीनच्या रिअल एस्टेट क्षेत्रावर काही काळापूर्वी खूप मोठं संकट आलं होतं. अनेक कंपन्या बुडाल्या होत्या आणि त्याच्यामुळे एकूणच चीनचं अर्थकारण बिकट अवस्थेतून जात होतं. कारण या रिअल इस्टेट कंपन्यांना ज्या बँकांनी कर्ज दिलं होतं त्या बँका दिवाळखोरीत जाण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्याच्यामुळे त्यांना सावरण्याच्या नादामध्ये तिकडची जी प्रांतिक सरकार आहेत ती अडचणीत आली. ती वेगळ्या संकटामध्ये घेरली गेली. अर्थकारण जेव्हा मंदीच्या दिशेने जात असतं तेव्हा कारखानदारीचा जो भर असतो तो ओसरायला लागतो. देशामध्ये बेरोजगारी निर्माण व्हायला लागते आणि एकूणच जनतेला संकट दिसत असल्यामुळे लोक पैसा खर्च करत नाहीत आणि त्याच्यामुळे जे संकट आहे ते अधिक गहिरं होतं. लोक पैसा खर्च करत नाहीत, लोक पैसा वाचवायला बघतात, हा पैसा गुंतवायला बघतात. त्यामुळे एकूणच अर्थकारणामध्ये जो लिक्विडिटीचा फ्लो असतो, रोकडीचा जो फ्लो असतो तो कमी होतो आणि बुडत्याचा पाय अधिक खोलात जातो. जेव्हा एका देशाच्या कंपन्या दुसऱ्या देशामध्ये पैशाची गुंतवणूक करतात तेव्हा त्यांच्यासाठी धोका जो असतो तो जास्त असतो. त्यामुळे आपल्या पैशाबाबत या कंपन्या कायम चिंतित असतात. एमचेम चायनाच्या सर्व्हेमध्ये ज्या अमेरिकी कंपन्यांनी सहभाग घेतला त्यांना मंदीची पावलं आता ऐकू यायला लागलेली आहेत. मंदी दबक्या पावलाने चीनमध्ये प्रवेश करते हे त्यांना अत्यंत स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. त्यामुळे एमचेम चायनाच्या सर्व्हेमध्ये जवळजवळ 64% अमेरिकी कंपन्यांनी असं मत व्यक्त केलं की कदाचित चीनला मंदीचा राहू गाठण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतर 58% लोकांनी असं मत व्यक्त केलं की अमेरिका आणि चीनमध्ये जो व्यापारी तणाव निर्माण झालेला आहे, एकूणच जो संघर्ष निर्माण झालेला आहे त्या संघर्षामुळे या कंपनींना कदाचित झळ बसू शकते. 2025 मध्ये चीनच्या जीडीपी मध्ये 5% भर पडली आणि काही दिवसापूर्वीच बातमी आली होती की चीनला व्यापारामध्ये जवळजवळ 1.2 ट्रिलियनचा फायदा झालेला आहे. म्हणजे चीनच्या आयातीपेक्षा निर्यात जास्त आहे आणि या निर्यातीमुळे चीनला 1.2 ट्रिलियनचा फायदा झालेला आहे. उलटसुलट बातम्या येत आहेत. एका बाजूला अशा प्रकारच्या बातम्या येत असताना दुसऱ्या बाजूला चीनमध्ये मंदी येणार अशा प्रकारच्या भीतीने तिथल्या अमेरिकी कंपन्या गारठलेल्या दिसतात आणि 2026 मध्ये चीनचा जो जीडीपी आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी असेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. चीनच्या संदर्भात जशा उलटसुलट बातम्या येतात तशाच उलटसुलट बातम्या अमेरिकेच्या संदर्भात सुद्धा येताना दिसत आहेत. एका बाजूला अमेरिकेवर
कर्जाचा जो बोजा आहे तो 38 ट्रिलियनच्या पार गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला अमेरिकी डॉलर मजबूत होताना दिसतोय. अमेरिकी शेअर बाजार सुद्धा जोरात आहे. परंतु त्याच वेळेला अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत. ब्लॅकरॉक ही अमेरिकेतली सगळ्यात मोठी किंबहुना जगातली सगळ्यात मोठी ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आहे. या कंपनीने 2 दिवसापूर्वी घोषणा केली की जगभरामध्ये या कंपनीचे 250 कर्मचारी कामावरून कमी केले जाणार. गेल्या वर्षी या कंपनीने 500 कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. सिटी बँकेने सुद्धा तशा प्रकारची घोषणा केलेली आहे की आम्ही 1000 कर्मचारी कामावरून कमी करणार आहोत म्हणून. अमेरिकेमध्ये 70,000 रोजगार कमी झाल्याची नोंद आहे. म्हणजे एकूणच जे अर्थकारणाचं चित्र आहे ते फारसं आकर्षक नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला काय चित्र दिसतंय की अमेरिकी डॉलर मजबूत होतोय, अमेरिकी शेअर बाजार जोरात आहे. आणि सोन्या चांदीच्या दराबद्दल तर काय सांगाल, हे दर तर जबरदस्त तेजीत चाललेले आहेत. चीनचं अर्थकारण मंदावते, त्याचं कारण देशांतर्गत जी मागणी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. नोव्हेंबर महिन्याचे गेल्या वर्षीचे जे आकडे समोर आले, नोव्हेंबर महिन्यामध्ये खपाचा जो आकडा आहे तो फक्त 1.3% वाढला आणि 2022 पासूनची ही सगळ्यात कमी वाढ आहे. आणि त्याच्यामुळे धोक्याचे लाल दिवे चीनी अर्थतज्ञांना दिसू लागलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूला भारतामध्ये काय चित्र आहे, भारतामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये केंद्र सरकारने जीएसटी करामध्ये कपात करण्याची घोषणा केली आणि त्याचा परिणाम असा झाला, ऑक्टोबरमध्ये दिवाळी होती, ऑक्टोबरमध्ये तुफान विक्री झाली. आणि या विक्रीमुळे एका बाजूला जीएसटीच्या करामध्ये कपात झालेली आहे, परंतु जीएसटीचा जो परतावा होता तो प्रचंड वाढला, कारण विक्री तुफान वाढली होती. म्हणजे एका बाजूला भारतामध्ये देशांतर्गत खपाचं जे प्रमाण आहे, देशांतर्गत विक्रीचं जे प्रमाण आहे ते प्रचंड वाढतंय, लोक खर्च करताना दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला चीनमध्ये अशा प्रकारचे चित्र आहे की चीनमध्ये लोक खर्च टाळतायत, लोक बचत करतायत, लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करतायत. भारताची जी लोकसंख्या आहे ती भारताची ताकद आहे. या लोकसंख्येची क्रयशक्ती वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या अर्थकारणाला चालना मिळते. आणि त्याच्यामुळे IMFच्या ज्या प्रवक्त्या आहेत जुली कोझॅक यांनी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आगामी आर्थिक वर्षामध्ये भारताचा जो आर्थिक विकासाचा दर असेल तो 6.6% असेल. परंतु आतापर्यंतचा अनुभव आहे की IMF जो दर सांगते किंवा ज्या दराचं भाकीत करते त्याच्यापेक्षा भारताची कामगिरी उजवी राहिलेली आहे. भिकेवर आणि कर्जावर चालणाऱ्या पाकिस्तान सारख्या काही देशांचा जर अपवाद सोडला तर जगातल्या प्रत्येक देशाचं जे सरकार असतं त्याचं अर्थकारणावर अत्यंत बारीक लक्ष असतं. चीनी सरकारचं चीनी अर्थकारणावर अत्यंत बारीक लक्ष आहे. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की देशांतर्गत विक्री कमी झालेली आहे, खप कमी झालेला आहे, मागणी कमी झालेली आहे. आणि जेव्हा त्यांनी याची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की लोक मोठ्या प्रमाणात बचत करतायत, लोक मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करतायत. आणि या सोन्याच्या खरेदीला चालना मिळावी म्हणून खरं तर प्रयत्न केले होते चीनी सरकारने. चीनी सरकारने सोन्याचा जो वॅट होता 13% तो रद्द केला होता. अशासाठी रद्द केला होता की लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करावी, सोन्याच्या खरेदीला चालना मिळावी. चीनी सरकारने सोन्याच्या खरेदीसाठी सवलत दिली आणि नागरिकांनी त्याचा लाभ उठवला नाही, असं होणं शक्यच नव्हतं. चीनी नागरिकांनी सरकारच्या सवलतीचा भरभरून फायदा उठवला, दुकानांच्या समोर मोठ्या मोठ्या रांगा लावल्या, सोन्याची खरेदी केली, चांदीची खरेदी केली, दागिन्यांची खरेदी केली. आपल्या बचतीचा एक खूप मोठा भाग लोकांनी सोन्यामध्ये गुंतवला. चीनी सरकारच्या लक्षात आलं की सोन्याची विक्री प्रचंड वाढलेली आहे, नागरिक सोन्यामध्ये पैसा गुंतवतायत. परंतु त्याच वेळी त्यांच्या दुसरी गोष्ट लक्षात आली, त्यांच्या लक्षात आलं की लोक हॉटेलमध्ये जाणं लोकांनी बंद केलेलं आहे. दुसरी गोष्ट लक्षात आली, लोक कॉफी शॉपमध्ये जात नाहीयेत, लोक मॉलमध्ये जातात परंतु फेरफटका मारून परत येतात. मॉलमध्ये खरेदी कोणच करत नाहीये, मॉलमध्ये विक्री होणं बंद झालेलं आहे. एकूणच देशांतर्गत जी विक्री आहे ती खूप कमी कमी होत चाललेली आहे. आणि त्याचं कारण लोक पैसा वाचवतायत, पैसा सोन्यामध्ये गुंतवतायत. चीन सरकारने आपली चूक सुधारली. सोन्यावरचा जो वॅट 13% वॅट रद्द करून त्यांनी 0% आणलेला तो त्यांनी पुन्हा एकदा 6% नेला 1 नोव्हेंबर 2025 पासून. म्हणजे सरकारने काय केलं, सरकारने आधी विक्री वाढावी म्हणून सोनं स्वस्त केलं होतं, आता विक्री कमी व्हावी म्हणून सरकारने सोनं महाग केलं. परंतु कंपन्यांना जसं दिसतंय की चीनमध्ये मंदी दबक्या पावलाने प्रवेश करते, ते चित्र जनतेच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जनता पैसा खर्च करत नाहीये, जनता पैसा वाचवण्याचा प्रयत्न करते, जनता पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून जनता सोन्यामध्ये गुंतवणूक करते. एखादं वर्ष जाता जाता तुम्हाला संकेत देऊन जातं. 2025 ने सुद्धा जाता जाता चीनला तसेच संकेत दिलेले आहेत की 2026 चीनसाठी फारसं आकर्षक आणि उत्साहवर्धक राहणार नाही. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये खपाचे जे आकडे बाहेर आले त्या आकड्यांमध्ये अत्यंत किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आणि डिसेंबर 2022 नंतर नोंदवण्यात आलेली ही किमान वाढ आहे. आणि याच्यातून चीनी सरकारला जे संकेत मिळाले ते फारसे चांगले संकेत नाहीयेत. हे संकेत अमेरिकी कंपन्यांना सुद्धा मिळाले म्हणून या कंपन्या सध्या पर्यायाच्या शोधात आहेत. जेव्हा अमेरिकी कंपन्या चीनमध्ये आपले कारखाने घेऊन गेल्या तेव्हा त्यांना आकर्षित करतील अशी अनेक कारणं तिथे होती. एक तर स्वस्तात कामगार उपलब्ध होते, दुसरी गोष्ट म्हणजे प्रचंड मोठी बाजारपेठ होती. चीन हा खूप मोठा देश आहे, मोठ्या लोकसंख्येचा देश आहे, त्यामुळे या कंपन्यांना तिथे
देशांतर्गत विक्री मिळणार, त्यांचा माल तिथे खपला जाणार, या गोष्टीची निश्चिती होती. परंतु जर चीनमध्ये मंदी येणार अशा प्रकारचे संकेत मिळत असतील तर या कंपन्या तिथे थांबण्याची शक्यताच नाहीये. त्यांना पर्याय शोधावे लागतील आणि त्यांचा पर्याय कदाचित भारत असू शकतो, कदाचित व्हिएतनाम असू शकतो, कदाचित दक्षिण कोरिया असू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ अस्त्र चालवून भारताला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारत नामोहरम झाला नाही. त्याचं कारण जगाचं हे अर्थकारण आहे. एकतर भारताने खूप चांगल्या गोष्टी केल्या, भारताने जगातल्या अनेक देशांशी मुक्त व्यापार करार केले, त्याच्यामुळे अमेरिकेकडे जी निर्यात जाते त्याच्यामध्ये थोडीशी घट झाली, परंतु भारताने हा फटका सहन केला. भारताने पर्याय शोधले होते, भारताने पर्यायी बाजारपेठा शोधल्या होत्या, भारताने आपल्या निर्यातीचा जो मार्ग आहे तो थोडासा बदलला आणि इतर देशांकडे वळवला. चीन आणि अमेरिकेमध्ये जी साठमारी सुरू आहे त्याचा फायदा सुद्धा भारताला झाला. एका बाजूला अमेरिकेचा बाजार टेरिफमुळे भारतासाठी कठीण होत गेला असताना चीनने भारताच्या निर्यातीसाठी आपले दरवाजे उघडले आणि चीनमध्ये आपली निर्यात आता बऱ्यापैकी वाढलेली सुद्धा आहे. त्यामुळे जागतिक अर्थकारणामुळे भारताचं अर्थकारण तरलेलं आहे. आणि जुली कोझॅक यांनी जे भाकीत वर्तवलेलं आहे की भारत हा जगाच्या अर्थकारणाचं इंजिन बनू शकेल, जग जरी मंदीच्या उंबरठ्यावर असलं तरी भारताच्या अर्थकारणाची जी आगेकूच आहे ती आगेकूच मात्र सुरू राहील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अशी शक्यता वर्तवली आहे की येत्या वर्षामध्ये भारताचा जो GDP असेल तो 6.6% असेल. परंतु आतापर्यंत असं चित्र आपण पाहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जे भाकीत केलेलं आहे त्यापेक्षा चांगली कामगिरी भारताने नोंदवलेली आहे. त्यामुळे येत्या वर्षात सुद्धा तेच होण्याची शक्यता आहे. भारत अंदाजापेक्षा चांगली कामगिरी करेल अशा प्रकारची शक्यता आहे. तुर्तास इथेच थांबतोय. या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.